आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत, एकीची ताकद. कबूतर आणि जाळे. एका जंगलात कबुतरांचा एक मोठा थवा राहत होता. ते रोज सकाळी उडून दूरवर जात आणि जिथे दाणे सापडतील तिथे सगळे मिळून खात. थव्यात एक म्हातारा शहाणा कबूतरही होते. तो नेहमी सर्वांना शिकवायचा, आपण सगळे मिळून राहिलो, एकी ठेवली तर आपल्याला कुणी काही करू शकणार नाही. एकदा दुपारी सगळे कबूतर आकाशात उडत होते. तेव्हा एका शिकाऱ्याने जंगलात सापळा लावला आणि त्यात दाणे पसरले. कबुतरांनी तो दाण्यांचा ढीग पाहिला. सगळ्यांना भूक लागली होती. एका कबुतराने म्हटले, अरे वा, किती छान दाणे आहेत, चला पटकन खाली उतरूया. पण म्हातारा शहाणा कबूतर सावध करीत म्हणाला, थांबा, हे सहजासहजी मिळणारे दाणे आहेत, काहीतरी शंका आहे. पण भुकेल्या कबुतरांनी त्याचे ऐकले नाही. ते सारे खाली उतरले आणि दाणे टिपू लागले. इतक्यात शिकाऱ्याने ओढलेले जाळे सगळ्या कबुतरांवर पडले. कबुतरं फडफड करू लागली, पण कोणीच सुटत नव्हतं. तेव्हा म्हाताऱ्या कबुतराने शांतपणे सांगितले, सर्वांनी लक्ष द्या. जर आपण प्रत्येकाने वेगवेगळं झटपटायचं ठरवलं तर आपण सुटणार नाही. पण जर आपण एकाच वेळी एकाच दिशेने उडायचा प्रयत्न केला तर आपण हे जाळं घेऊनही आकाशात जाऊ शकतो. सगळ्यांनी त्याचे ऐकले. 1, 2, 3 असे म्हटल्यावर सगळे कबूतर एकदम जोरात पंख फडफडवून उडाले. आणि आश्चर्य म्हणजे ते जाळ्यासकट वर आकाशात उचलले गेले. शिकारी बघतच राहिला. कबुतरांनी थोडं अंतर कापून जंगलातल्या आपल्या मित्रा उंदराकडे धाव घेतली. उंदराने लगेच ती दोरं कुरतडली आणि थोड्याच वेळात सगळे कबुतर मुक्त झाले. सगळ्यांनी मिळून आनंद केला. त्यांना समजलं की एकीच्या बळाने कितीही मोठं संकट सहज दूर करता येतं. यावरून असे दिसून येते की आपण एकीच्या बळावर कोणत्याही संकटावर मात करू शकतो.